आणि यानंतर बातम्यांचा सुपरफास्ट आढावा सिटी 60 मधून। एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यात केवळ 56% पगार, निधी नसल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कमी। एसटी कर्मचाऱ्यांनी जगायचं कसं, एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गेंचा सवाल। एसटी महामंडळाची राज्य शासनाकडे 1000 कोटी रुपयाची मागणी, कर्मचाऱ्यांचे पूर्ण पगार द्यायचे असल्यास या पैशांची गरज। यापैकी अर्थ विभाग आता किती निधी देतो याकडे लक्ष। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर 12 मार्चला अवजड वाहनांना नो एंट्री, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या दौऱ्यानिमित्त जिल्हा प्रशासनाची खबरदारी। मुंबईतील एल्फिन्स्टन पूल आजपासून नव्हे तर 15 एप्रिलपासून बंद, मुंबई ट्रॅफिक पोलिसांची माहिती। कर्जत लोणावळा नवा रेल्वे मार्ग लवकरच सुरू होणार, नवीन मार्गाबरोबरच नवीन स्थानकं देखील उभारण्यात येणार, मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती। मेट्रो 3च्या 33 स्थानकांची नावं मराठीतच हवी, मनसेची मागणी, स्थानकांची नावं मराठीत लिहा अन्यथा काम बंद पाडण्याचा इशारा। माहीम ते वांद्रे स्थानकादरम्यान शुक्रवार आणि शनिवारी रात्रकालीन ब्लॉक, पुलाचा गर्डर टाकण्यासाठी ब्लॉक घेण्याचा निर्णय। सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरून आता आठवड्यातून 5 वेळा सिंधुदुर्ग ते पुणे विमानसेवा, प्रवाशांच्या वाढत्या मागणीला प्रतिसाद देत फ्लाय 91 विमानसेवेचा निर्णय। सोन्याच्या दरात 2000ची वाढ, वाढलेल्या या दरात ग्राहकांची सोनं खरेदी करण्याऐवजी सोनं मोडण्याकडे जास्त गर्दी। गृहनिर्माण प्रकल्पाच्या जाहिरातीत महारेरा नोंदणी क्रमांक, प्रत्येक जाहिरातीतील संबंधित प्रकल्पाचा संपर्क क्रमांक छापणं बंधनकारक, या निर्देशांचं उल्लंघन करणाऱ्या विकासकाला महारेरा ठोठावणारा 50,000। राज्यातील ई सेवा केंद्र पुढील 5 दिवस राहणार बंद, महाऑनलाईनच्या सर्व्हरमधील देखभाल आणि तांत्रिक सुधारणांच्या कामासाठी राहणार बंद। नवीन डिजिटल ओळख ॲप लवकरच, सरकारचे नवं आधार कार्ड ॲप लवकरच येणार, QR कोड स्कॅन करून फेस ऑथेंटिफिकेशनद्वारे ओळख पटणार। जालन्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर 2 गटात दगडफेक, 5 जण जखमी, दगडफेकीचं कारण स्पष्ट। नागपूर झोनमध्ये पहिल्यांदा 23,043 कोटींचं विक्रमी जीएसटी संकलन, जीएसटी संकलनात वाढ म्हणजे विदर्भात औद्योगिक विकास वेगानं होत असल्याचं चित्र। वसई पूर्वेतील नागरिकांनी पाण्यासाठी काल महापालिकेत केलं आंदोलन, नागरिकांच्या आंदोलनानंतर स्थानिक विहिरी स्वच्छ करून टँकरनं पाणी पुरवठा सुरू करण्याचं पालिकेचं आश्वासन। नवी मुंबईत आज संध्याकाळी पाणी पुरवठा बंद, सीबीडीमध्ये पाईपलाईन दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं रात्री 12 पर्यंत पाणी पुरवठा बंद। सांगली जिल्ह्यात 5 तालुक्यांमध्ये पाणी टंचाई, जिल्हाधिकाऱ्यांकडून या तालुक्यांमध्ये 109 पाणी टँकर प्रस्तावित। राज्यात सध्या उष्णतेची मोठी लाट, नागरिकांनी डोक्यावर टोपी घालावी, भरपूर पाणी प्यावं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आवाहन। उन्हापासून पक्ष्यांचं संरक्षण व्हावं यासाठी दौंडमधील हरित सेनेचा अनोखा उपक्रम, 50 बर्ड फीडर आणि पाण्यासाठी 50 मातीच्या भांड्यांचं वितरण। ठाण्यातील कोलशेत लोढा आमारा सोसायटी बाहेर मनसे आक्रमक, रिक्षा चालकांची फसवणूक केल्याप्रकरणी मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांची बिल्डर विरोधात घोषणाबाजी। पुण्यात गॅस दरवाढी विरोधात ठाकरेंच्या सेनेचं आंदोलन, फडके हाऊस चौकात सरकार विरोधात घोषणाबाजी। नागपूर झोनमध्ये पहिल्यांदाच 22,043 कोटींचं विक्रमी जीएसटी संकलन। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर प्रहार संघटना आक्रमक, उद्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या नाशिकमधल्या निवासस्थानाबाहेर करणार आंदोलन। तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल उद्या येण्याची शक्यता, एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांची माहिती।
दीनानाथ रुग्णालयाचा 27 कोटींचा कर थकीत असताना 22 कोटी भरा म्हणून नोटीस पाठवून पुणे महापालिका एवढी मेहरबानी का करते? राष्ट्रवादीच्या सुरत चव्हाणांचा सवाल. एकनाथ शिंदेंनी दिलेली आर्थिक मदत भिसे कुटुंबानं नाकारली. आधी चंद्रकांत पाटलांनी दिलेली मदत देखील भिसे कुटुंबानं नाकारली होती. आर्थिक मदत नको, दोषींवर कारवाई करण्याची मागणी. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील राऊतांसह 300 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल. भाजपा मुस्लिम अल्पसंख्याक मोर्चाचे मुंबई अध्यक्ष वसीम खान यांना साकीनाका पोलिसांनी घेतलं ताब्यात. वक्फ दुरुस्ती विधेयकासंदर्भात विना परवानगी नसताना जनजागृती करत असल्याची माहिती. किरीट सोमय्या यांची छत्रपती संभाजीनगरच्या सिटी चौक पोलीस स्टेशन आणि ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाला भेट. शहर आणि ग्रामीण भागात अनेक बांगलादेशी लोकांना बनावट जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याचा सोमय्यांचा आरोप. न्यू इंडिया बँक घोटाळ्यात फरार असलेल्या भानू दाम्पत्याविरोधात न्यायालयाकडून नोटीस जारी. 19 एप्रिलला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश.